नीट पेपर फुटीनंतर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य प्रश्नचिन्हात आलं। देशभरात आंदोलन सुरू झाले। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यायच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या। पण एवढा दबाव असताना शिक्षण मंत्र्याचा राजीनामा का घेतला जात नाही? नीट परीक्षेतील कथित पेपर फुटीनंतर देशभरात संतापाची लाट उसळली। लाखो विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत वादाच्या भोवऱ्यात अडकली। दिल्लीपासून ते अनेक राज्यापर्यंत आंदोलन सुरू झाले। विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत आणि एकच मागणी करत आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। पण प्रश्न असा आहे की एवढा दबाव असूनही सरकार त्यांचा राजीनामा का घेत नाही? सर्वात आधी धर्मेंद्र प्रधान कोण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। ओडिशातील विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आलेले धर्मेंद्र प्रधान हे भाजपामधील अत्यंत विश्वासू आणि संघटनात्मक दृष्टिकोनातून मजबूत नेते मानले जातात। 2014 पासून ते सातत्याने केंद्रीय मंत्रिमंडळात आहे। पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, कौशल्य विकास, पोलादी यासारखी महत्त्वाची मंत्रालय त्यांनी सांभाळली। 2021 मध्ये त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी ही त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली। म्हणजे ते पक्षासाठी महत्त्वाचे आणि विश्वासार्ह चेहरे मानले गेले। आता मुख्य प्रश्न, मोदी सरकार त्यांचा राजीनामा का घेत नाही? राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे सरकारची एक ठरलेली भूमिका आहे। विरोधकांच्या आणि आंदोलकांच्या दबावामुळे मंत्र्याचा राजीनामा घेणं म्हणजे सरकारने स्वतःची चूक मान्य केल्याचा संदेश जाऊ शकतो। यापूर्वीही अनेक मोठे वाद झाले। विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, पण सरकारने बहुतेक वेळा राजीनामे घेतले नाही। 2015 मध्ये ललित मोदी प्रकरणातही अशाच मागण्या झाल्या होत्या। त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की हे यूपीए सरकार नाही, एनडीए सरकार आहे। इथे विरोधकांच्या दबावामुळे मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाही। यावरून असं लक्षात येतं की जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर त्याचा अर्थ सरकारकडून चूक झाली असा संदेश जाऊ शकतो। त्यामुळे सरकार राजकीय जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा तपास, अटक, चौकशी आणि प्रशासकीय कारवाईवर भर देताना दिसते। दरम्यान काल दिल्लीत चलो संसद मोर्चा दरम्यान तणाव निर्माण झाला। आंदोलनकर्त्यांना अडवताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला। त्याच दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, तर आंदोलकांचे काही नेतृत्व करणारे काही प्रतिनिधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे। मात्र हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधक आणि आंदोलक यांची महत्त्वाची भूमिका आहे। सरकारने अद्याप त्यांचा राजीनामा घेण्याचा कोणताही निर्णय जारी केलेला नाही। आता प्रश्न फक्त एका मंत्र्याचा नाही, देशातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा कसा मिळवायचा, परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक कशी करायची आणि अशा घटना पुन्हा होणार नाही याची खात्री सरकार कशी देणार? तुम्हाला काय वाटतं? शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा की ही चौकशी पूर्ण होईपर्यंत निर्णयाची वाट पाहावी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच बातम्यांसाठी मराठी पॉडकास्टला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।